कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8वी विज्ञानचा भाग आता आपल्याला बघायचा आहे. याच्यामधलं 8वं प्रकरण आपण घेतोय घर्षण, फ्रिक्शन ज्याला म्हटलं जातं. आता घर्षण हा शब्द खरं तर आपण नेहमी वापरतो शब्द. केव्हा आपण घर्षण झालं असं म्हणतो तर केव्हाही कुठलेही दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्याला आपण घर्षण झालं असं म्हणतो किंवा फ्रिक्शन झालं असं म्हणतो. म्हणजे पटकन उदाहरण मी सांगू शकते की आपले हे दोन हात आहेत, जे हात आपण एकमेकांवर घासले, दोन पृष्ठभाग एकमेकांच्या संपर्कात आले तर घर्षण झालं. त्यामुळे घर्षण ही सोपी असणारी कल्पना, घर्षण ही सोपी असणारी गोष्ट इथं आपण सांगू शकतो. मग जेव्हा असे दोन पृष्ठभाग एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्याच्यामध्ये जर सापेक्ष गती निर्माण झाली तर त्या गतीला विरोध करण्यासाठी घर्षण बल हे निर्माण झालेलं हे आपल्याला दिसून येते. आणि त्याचाच अभ्यास आता आपल्याला इथे करायचा आहे या प्रकरणामध्ये. या प्रकरणामध्ये महत्त्वाचे कुठले पॉइंट्स येतात तर घर्षणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, घर्षणाचे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा आहेत. फायदे जास्त असतील, तोटे थोडेसे कमी असतील पण आहेत. मग ते काय आहेत हे बघायचे आहेत. आणि घर्षण कमी करायचं असेल तर आपण त्याच्यावर उपाय काय करू शकतो हा भाग इथे येतो या प्रकरणामध्ये. त्यामुळे सुरुवात इथपासूनच होते की घर्षण आणि घर्षण बल म्हणजे काय. जे आता आपण घेतलं की संपर्कात येणाऱ्या दोन पृष्ठभागातील सापेक्ष गतीला विरोध करण्यासाठी घर्षण हे आवश्यक असणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्याला चालायचं आहे तर चालताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालायचं असेल तर त्यासाठी घर्षण होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले पाय, पायांचा पृष्ठभाग आणि जमीन किंवा चप्पल आणि जमीन यांचा पृष्ठभाग एकमेकांशी घासला जातोय यासाठी आपल्याला हे घर्षण होणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये घर्षणाला अतिशय महत्त्व असलेलं हे आपल्याला दिसतं. मग या घर्षणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत तर पहिला महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे जो पृष्ठभाग असेल त्या पृष्ठभागाचा स्वभाव. पृष्ठभागाचा स्वभाव म्हणजे काय तर तो पृष्ठभाग गुळगुळीत आहे का किंवा तो पृष्ठभाग खडबडीत आहे का. हा जो पृष्ठभाग इथे येतो गुळगुळीत किंवा खडबडीत असणारा पृष्ठभाग यावर घर्षण होणं हे अवलंबून असतं. आता इथं जेव्हा आपण बघतो गुळगुळीत आणि खडबडीत पृष्ठभागाचा विचार करतो, समजा एखादी वस्तू आहे आणि ती वस्तू आपल्याला खडबडीत पृष्ठभागावरून न्यायची आहे आणि तीच वस्तू आपल्याला गुळगुळीत पृष्ठभागावरून न्यायची आहे तर लागणारं जे बल आहे ते दोन्हीकडे लागणारं बल किंवा आपण त्याच्यावर जो जोर देतोय त्या वस्तूला ओढण्यासाठी किंवा सरकवण्यासाठी जोर देतोय तो सारखाच असणार नाही आहे. गुळगुळीत पृष्ठभागावरून आपण सहजपणे वस्तू ओढून नेऊ शकतोय पण खडबडीत पृष्ठभागावरून वस्तू सरकवत न्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला जास्त जोर किंवा जास्त बल हा द्यावा लागेल. त्यामुळे हा पहिला घटक येतो की त्या पृष्ठभाग हा गुळगुळीत आहे की खडबडीत आहे, त्यामुळे हा येईल. त्यानंतर दुसरा येतो की दोन पृष्ठभाग जे एकमेकांवर किती प्रमाणात दाबलेले आहेत या दाबावर सुद्धा घर्षण हे अवलंबून असेल. काय उदाहरण सांगता येईल, समजा मी उदाहरण घेतलं की चटई आहे, जमिनीवर आपण चटई ठेवलेली आहे आणि ती चटई आपण ओढली तर ती चटई आपण सहजपणे ओढू शकतो. पण समजा त्याच चटईवर एखादा माणूस कोणतरी बसलेला आहे आणि ती चटई आपल्याला ओढायची आहे. मग आता आपल्याला ओढत असताना ती पटकन ओढता येणं शक्य नाहीये. असं का तर मघाशी आपण घेतलं तर मघाशी जमीन आणि चटई यांच्यामध्ये पण दाब होता पण तो कमी होता. वरून जेव्हा त्या चटईवर एखादा माणूस बसलेला असेल तेव्हा माणसानं दिलेला दाब हा त्याच्यावरचा जास्त होईल आणि त्यामुळे घर्षणावर त्याचा परिणाम झालेला हा दिसून येईल. आणि म्हणून हा दुसरा घटक येतो की हे जे दोन पृष्ठभाग आहेत हे दोन पृष्ठभाग एकमेकांवर किती दाबानं ठेवलेले आहेत त्यावर सुद्धा घर्षण अवलंबून असेल. त्यानंतर घर्षण एका गोष्टीवर अवलंबून नाही आहे. ती गोष्ट कोणती तर घर्षण अवलंबून नसणारी ही गोष्ट येते तो म्हणजे पृष्ठभागाचं असणारं क्षेत्रफळ. पृष्ठभागाचं क्षेत्रफळ म्हणजे हा पसरटपणा. समजा आपण इथं हा टेबल घेतलाय, हा टेबल किती रुंद आहे किंवा त्याचं क्षेत्रफळ किती आहे याच्यावर घर्षण
नाही. तर लहान जरी पृष्ठभाग असेल तरी तिथं घर्षणाची क्रिया झालेली ही आपल्याला दिसून येते. त्यामुळे घर्षणावर परिणाम करणारे घटक जर आपण घेतले तर असे हे महत्त्वाचे घटक इथे येतात. त्यानंतर दोन प्रकारची घर्षण इथे येतात. एकाला आपण म्हटलंय गतिहीन घर्षण आणि दुसऱ्याला म्हटलंय निसटते घर्षण. काय अर्थ होतो याचा? गतिहीन घर्षण आणि निसटते घर्षण. एकाच उदाहरणावरून हे आपण सांगू शकतो की समजा एखादी मोठी पेटी आहे जी विरामावस्थेमध्ये आहे, म्हणजे स्थिर आहे, एका ठिकाणी ठेवलेली आहे आणि ती वस्तू आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची आहे. विरामावस्थेमध्ये असणारी वस्तू आपल्याला सरकवत न्यायची, हा एक प्रकार. आणि दुसरा आहे की गतिमान असणारीच पेटी आहे, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालली आहे, ती वस्तू पुन्हा आपल्याला पुढे तशीच न्यायची आहे. तर या दोघांमध्ये फरक असलेला हा आपल्याला दिसून येतोय आणि तोच फरक इथं दिलेला आहे गतिहीन घर्षण आणि निसटत्या घर्षणामध्ये. गतिहीन घर्षण कोणाला म्हटलेलं आहे इथं? तर जेव्हा विरामावस्थेमध्ये असणारी एखादी वस्तू असते तेव्हा विरामावस्थेमध्ये असणारी वस्तू त्या वस्तूला, त्या पदार्थाला वेळ न घालवता आपल्याला सरकवायचं असेल तर घर्षणावर मात करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त जोर द्यावा लागेल. आणि या प्रकारचं जे घर्षण असेल, या प्रकारच्या घर्षणाला इथं म्हटलेलं आहे गतिहीन घर्षण. आणि दुसरं जे दिलंय ते निसटते घर्षण. म्हणजे काय? तर ती पेटी जी आहे ती पेटी गतिमान आहे. आता गतिमान होत असताना त्या पेटीचा असणारा पृष्ठभाग आणि जमिनीचा असणारा पृष्ठभाग, म्हणजे इथला एखादा संपर्क बिंदू आणि जमिनीवरचा एखादा संपर्क बिंदू घेतला तर हे एकमेकांना जखडण्यासाठी आपल्याला तिथं वेळच मिळत नाही. आणि त्यामुळे त्या प्रकारचं जे घर्षण निर्माण होतं त्याला म्हटलं जातं निसटतं घर्षण. आणि निसटतं घर्षण हे गतिहीन घर्षणापेक्षा कमी असलेलं हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये घर्षण असलेलं हे आपल्याला दिसते. त्यानंतर या घर्षणाचे फायदे काय आहेत? आता फायद्यांचा विचार करायला गेलं तर खूप असणारे फायदे. म्हणजे आपण जे न पडता व्यवस्थित चालतोय हा सुद्धा खरं तर फायदा आहे. कुठलीही गोष्ट आपण घेतली तर कुठल्याही गोष्टीमध्ये घर्षण आहे. म्हणजे एखादा खिळा आपल्याला भिंतीमध्ये मारायचा आहे तर याच्यामध्ये सुद्धा घर्षण येईल, हा सुद्धा फायदा आहे. किंवा आपल्याला पेन पेन्सिल हातात घेऊन लिहायचं आहे तर इथं पण घर्षणाची गोष्ट आली. घर्षण नसतं तर आपण लिहू शकलो नसतो. त्यामुळे इथं पण घर्षणाची गोष्ट येईल. किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन पृष्ठभाग आपण एकमेकांवर घासले, आपल्या हाताचे तळवे ते एकमेकांवर आपण घासले तर घासल्यामुळे उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण होणं हा पण या घर्षणाचा असणारा फायदा असेल. त्यामुळे ही उष्णता घर्षणामुळे निर्माण झालेली जी आपल्याला दिसते. आता घर्षणामुळे उष्णता निर्माण होते याच्यामधलं दुसरं उदाहरण आपण सांगू शकतोय की आगकाडी आहे किंवा माचीस आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की आतली जी काडी असते ती वरच्या पेटीच्या पृष्ठभागावर आपण घासतो आणि घासल्यामुळे ती पेट घेते. म्हणजे इथं पण घर्षण निर्माण झालं, इथं पण उष्णता ही निर्माण झाली आणि हे महत्वाचं आहे. इथं घर्षण झालं नसतं तर ती काडी पेटलीच नसती. त्यामुळे घर्षण हे अतिशय महत्वाचं आहे. इमारत बांधकाम करायचंय तर इमारत बांधकाम करण्यासाठी सुद्धा घर्षण ही गोष्ट ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. किंवा एखादं वाहन सुरू करायचं आहे, एखादं वाहन थांबवायचं आहे किंवा वाहनाची दिशा आपल्याला बदलायची आहे तर त्यासाठी सुद्धा घर्षण हे आवश्यक आहे. आता तुम्ही सायकल घेता, सायकलीचं उदाहरण तुम्हाला पटकन समजेल की आपण सायकल चालवतोय तर विशिष्ट घर्षण होण्यासाठी तिथं पण काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. बघा, त्या सायकलीचं किंवा गाडीचे टायर जर तुम्ही बघितले तर ते टायर गुळगुळीत नसतात. तर तो जो पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये खाचा असलेल्या आपल्याला दिसतात आणि खाचा असल्यामुळे घर्षण व्यवस्थित होतं आणि गाडी व्यवस्थित गतिमान राहू शकते. पण आपण दुसऱ्या बाजूने असा विचार केला समजा की त्या सायकलीचे किंवा गाडीचे टायर झिजलेले आहेत, पूर्णपणे झिजल्यानंतर त्याच्या ज्या खाचा असतील त्या खाचा जातील म्हणजे तो टायर गुळगुळीत होईल. अशा वेळी तुम्ही बऱ्याचदा अनुभव घेतलेला असेल की ती गाडी किंवा ती सायकल स्लिप होते, पडते, मग आपण पडू शकतो तिथं. त्यामुळे घर्षण ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असणारी गोष्ट असेल. किंवा समजा आपण चालतोय, सहज चालतोय, आता चालत असताना आपण पडत नाही पण त्याच जमिनीच्या पृष्ठभागावर समजा शेवाळ निर्माण झालेला आहे तर तो पृष्ठभाग गुळगुळीत होईल आणि त्याच्यावरून सहजपणे चालणं आपल्याला अतिशय अवघड जाईल किंवा आपण बऱ्याचदा तिथं घसरून पडू पण शकतो. त्यामुळे घर्षण होणं ही अतिशय महत्त्वाची असणारी गोष्ट आपण सांगू शकतो. त्यामुळे घर्षणाचे खूप फायदे, खूप उदाहरणं
ती आपल्याला सांगता येते. जेव्हा गाडीचा वेग आपण कमी करतो, कमी करायचा असतो आपल्याला, काय करतो आपण गाडीचा वेग कमी करण्यासाठी? तर आपण ब्रेक दाबतो. जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा टायरकडे असणारी, म्हणजे सायकल जर तुम्ही बघितलेली असेल तर टायरच्या तिथे एक लहानसा वडीसारखा भाग असतो जो त्या टायरच्या रिमला चिकटतो आपण ब्रेक लावल्यानंतर, आणि तो चिकटल्यामुळे त्या चाकाची गती थोडीशी कमी होते आणि हळूहळू ती सायकल ब्रेक लावल्यामुळे थांबलेली ही आपल्याला दिसून येते. त्यामुळे याही गोष्टी ज्या घर्षणाशी संबंधित असणाऱ्या या आपण सांगू शकतो. म्हणजे या सगळ्या उदाहरणावरून आपण सांगू शकतो की घर्षण होणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट इथे आहे. त्यानंतर घर्षणाचे तोटे काय? एकच बाजू आपण घेतली की घर्षणाचे एवढे सगळे फायदे आहेत, पण घर्षणामुळे काही तोटे पण आहेत. मग काय तोटा होतो घर्षणामुळे? तर एक महत्त्वाचा तोटा आपण सांगू शकतो की घासल्यामुळे किंवा घर्षण झाल्यामुळे त्या पदार्थाची, त्या वस्तूची झीज होते, आणि अशीही पुष्कळ उदाहरणं झीज होण्याची आपण सांगू शकतो. मगाशी जे उदाहरण आपण घेतलं की टायर, ज्याच्यामध्ये नवीन टायर असताना त्याच्यामध्ये फटी होते, आपण वापरून 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 तो झिजला आणि गुळगुळीत झाला, म्हणजे त्याची झीज झाली. किंवा आपण सांगू शकतो की आपण चप्पल वापरतोय, चप्पल आपण खूप दिवस वापरले तर जमिनीचा पृष्ठभाग आणि चप्पलाचा खालचा पृष्ठभाग याच्यामध्ये पण घर्षण होतं आणि त्यामुळे तोही झिजतो. काही वेळा तिथं छिद्र पडलेलं, भोकं पडलेली पण आपल्याला खालच्या सोलला, त्या चप्पलांच्या खालच्या सोलला पडलेलं हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे घर्षणामुळे झीज होते. किंवा आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये सुद्धा काही यंत्र असतात किंवा कारखान्यामध्ये मोठी असणारी यंत्र असतात, याच्यामध्ये पण झीज होते. जे दोन पृष्ठभाग जर यंत्रांचे एकमेकांवर घासत असतील तर त्यामुळे सुद्धा झीज झालेली ही दिसून येते आपल्याला. किंवा आपण बघतो की जिथं वर्दळीचा भाग आहे आणि त्या वर्दळीमध्ये समजा पायऱ्या आहेत आणि पायऱ्यावरून सतत खूप लोकांची ये-जा होते, वरती जाणं खाली येणं असं होतं, तर त्या पायऱ्या पण झिजलेल्या हे आपल्याला दिसून येते. त्यामुळे झीज होणं हा महत्त्वाचा तोटा म्हणू आपण की जो घर्षणामुळे निर्माण होतो. मग झीज होऊ नये म्हणून आपण काय काय उपाय करतो? तर झीज होऊ नये म्हणजे घर्षण कमीत कमी व्हावं आणि झीज होऊ नये म्हणून मग वेगवेगळे उपाय आपण करतो. मग त्या उपायांमध्ये पटकन आपण काय सांगू शकतो की आपण म्हणतो की वंगणाचा वापर आपण करतो. वंगण कशाला म्हटलं जातं? तर घर्षण कमी करण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो त्या पदार्थाला वंगण असं म्हटलं जातं. मग काय काय पदार्थ, कोणकोणते पदार्थ वंगण म्हणून आपण वापरतो? तर बऱ्याचदा आपण घरामध्ये तेलाचा वापर करतो, म्हणजे दरवाजांच्या कड्या किंवा काय तर त्या झिजू नयेत म्हणून तेल वापरलं जातं. किंवा आपल्या घरामध्ये लहान लहान मशीन आहे, समजा शिलाई मशीन आहे, तर त्याच्यामध्ये पण आपण तेल, ऑइल हे घालतो. काही ठिकाणी ग्रीस लावलं जातो, ग्रीस वापरलं जातो. त्यामुळे वंगण म्हणून अशा वेगवेगळ्या पदार्थांचा उपयोग हा केला जातो की जेणेकरून वंगण घातल्यानंतर, तेल घातल्यानंतर ते पृष्ठभाग खूप घासणार नाही, त्यांची झीज थांबवली जाईल आणि ती यंत्र जास्त काळापर्यंत टिकवली जाऊ शकते. किंवा तुम्ही बैलगाडीमध्ये बघितलेलं असेल की बैलगाडीची जी चाकं असतात त्या चाकांमध्ये सुद्धा असं वंगण घातलं जातं की ते चाकं जास्त प्रमाणात झिजू नये यासाठी. त्यामुळे वंगण हा पदार्थ जो घर्षण कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा असा पदार्थ असेल, त्यामुळे त्याचा वापर करतो. दुसरं आपण सांगू शकतो की आपण नेहमी घरामध्ये कॅरम खेळतो. कॅरम खेळत असताना सुद्धा आपण काय करतो तर त्या कॅरम बोर्डवर पावडर टाकतो आणि पावडर जर व्यवस्थित टाकलेली असेल तर आपण स्ट्रायकरच्या सहाय्यानं जेव्हा त्या कॅरमच्या पीसला मारतो तेव्हा ती सहजपणे अगदी जाते, गुळगुळीत पृष्ठभाग निर्माण होतो. त्यामुळे सहजपणे त्या गोटीची हालचाल, त्या सोंगटीची हालचाल ही झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे तिथं आपण पावडरीचा वापर केला, कॅरम बोर्डवर आपण पावडर लावली आणि पावडरीचा वापर केला, घर्षण कमी केलं आणि तो कॅरम बोर्ड जास्त काळपर्यंत आपण टिकवू शकलो. हे उदाहरण सांगते. किंवा पुढे जाऊन आपण सांगू शकतो पुढची एक गोष्ट की घरंगळणी हा पण एक प्रकार येतो की याच्यामुळे सुद्धा आपण घर्षण कमी करू शकतो. मग याच्यासाठी कुठली उदाहरणं सांगता येतील? तर बऱ्याचदा आपण असं बघतो की एखादी बॅग आहे, ती बॅग आपण तशीच ओढत नेली तर ती आपल्याला जड पडते, पण त्या बॅगेला जर खाली चाकं असतील, अशा बॅगा आपण आता वापरतो, ट्रॅव्हलिंगसाठी अशा बॅगा वापरतो, खाली चाकं आहेत तर सहजपणे आपण ती ओढून नेऊ शकतोय. सहजपणे का ओढून नेऊ शकतोय तर घर्षण तिथं कमी केलं जातं आणि घर्षण कमी केल्यामुळे सहजपणे आपण ती ओढून नेऊ शकतो. त्यामुळे चाकं या चाकांमुळे सुद्धा
घर्षण कमी केलं जातं. किंवा चाकांमध्येच आपण सांगू शकतो की रोलर्स आहेत की ज्या रोलर्समुळे सुद्धा घर्षण कमी केलं जातं. म्हणजे एखादी वस्तू रोलर्सवर ठेवली तर ते सहजपणे घरंगळत दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेली जाऊ शकते. त्यामुळे घर्षण कमी केलं जातं. त्यामुळे घर्षण कमी करण्याचे असे वेगवेगळे उपाय आपण सांगू शकतो. याचमध्ये अजून एक आहे की समजा एखादा प्रवाही पदार्थ असेल तर त्या प्रवाही पदार्थामध्ये घर्षण कमी कसं केलं जातं. आता प्रवाही पदार्थाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या प्रवाही पदार्थामध्ये द्रवरूप स्थितीमध्ये म्हणजे पाण्यासारखे असणारे पदार्थ असतील किंवा वायुरूप स्थितीमध्ये हवा असेल. हवा आणि पाणी या दोन्हीही स्थितीमधल्या पदार्थांचा समावेश हा आपण प्रवाही पदार्थामध्ये करू शकतो. मग या प्रवाही पदार्थामध्ये घर्षण कसं कमी केलं जातं. नैसर्गिक रीतीनंच असं घर्षण बऱ्याचदा कमी झालेलं दिसतं. म्हणजे पटकन आपण उदाहरण घेऊ शकतो की पाण्यामध्ये जलचर प्राणी राहतात. म्हणजे मासा आहे. हा मासा सतत त्या पाण्यामध्ये हालचाल करत असतो. म्हणजे त्या प्रवाही पदार्थामध्ये सतत तो हालचाल करतोय, गतिमान असतोय. पण त्या प्रवाही पदार्थातून म्हणजे पाण्यामधून जात असताना पण तो सहजपणे पोहू शकतो किंवा जाऊ शकतो. असं का होतं तर त्याला कारण आहे त्याचा असणारा विशिष्ट आकार. आता माशाचा आकार कसा आहे तर माशाचा आकार बघितला तर मध्ये फुगीर आहे, दोन्ही बाजूला तो निमुळता असलेला दिसतो. आणि त्यामुळे मासा जेव्हा त्या पाण्यामधून जातोय तेव्हा त्याच्या आकारामुळे पाण्याचा होणारा जो त्याला विरोध आहे ते कमीत कमी केलं जाईल. म्हणजे घर्षण कमी केलं जाईल आणि तो सहजपणे वायुरूप अवस्थेमधलं उदाहरण पण आपण सांगू शकतो. हवा आपण घेतली तर हवेमध्ये आपण बघतोय की सतत पक्षी उडत असतात. सहजपणे अगदी छानपणे पक्षी उडत असताना आपल्याला दिसतात. मग हे का उडतात त्याचंही कारण आपण सांगू शकतो की पक्ष्यांचा विशिष्ट आकार. पक्ष्यांचाही आकार आता त्याला इतर गोष्टी पण जबाबदार आहेत. म्हणजे पंख आहेत किंवा इतर गोष्टी आहेत, त्यांची हाडं जी पोकळ असतात याही गोष्टी जबाबदार आहेत. पण त्याही बरोबरीनं त्याचा आकार सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथं पण आपण बघितलं तर मध्ये फुगीर आहे, दोन्ही टोकांना तो निमुळत आहे. आणि या विशिष्ट आकारामुळे हवेचा होणारा त्याला जो विरोध आहे तो विरोध तिथं कमी केला जातो. म्हणजे घर्षण कमी केलं जातं आणि तो सहजपणे उडू शकतो. पक्ष्यांप्रमाणेच आकार आपण सांगू शकतो विमानाचा सुद्धा. विमान सुद्धा तुम्ही उडताना बघितलेलं असेल. त्याचा आकार पण याच पक्ष्यांच्या आकारासारखा असलेला हा आपल्याला दिसून येतोय. आणि त्यामुळे या प्रवाही पदार्थामधलं घर्षण सुद्धा या विशिष्ट आकारामुळे हे कमी केलं जाऊ शकतं. एवढं हे प्रकरणी येतं घर्षण. त्यामधले महत्त्वाचे पॉइंट्स इथे येतात. घर्षण म्हणजे काय, घर्षणाचे फायदे काय, तोटे काय, घर्षण कमी करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय हे करू शकतो. उदाहरणं पुष्कळ दिलेली आहेत पुस्तकामध्ये. विद्यार्थी मित्रांनो वाचा उदाहरणं आणि हे पॉइंट्स लक्षात घ्या. इथे आपण थांबूया. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.